Hello students, I am Shahaji Thomre sir from Sholapur. Today I am with you a very special topic, that is use of wood and used to. Use of wood and used to. Very important English grammar topic in our spoken language also. आपल्या इंग्रजी संभाषणामध्ये संवादामध्ये हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. वुड आणि यूज टू चा वापर करणे. इम्पॉर्टंट थिंग, वुड अँड यूज टू बोथ आर मॉडल ऑक्झिलरीज. हे दोन्हीही मॉडल ऑक्झिलरीज आहेत आणि वुड आणि यूज टू आपल्याला पास्ट हॅबिट सांगण्यासाठी हे दोन्हीही मॉडल ऑक्झिलरीज इम्पॉर्टंट आहेत. म्हणून आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा इंग्लिश ग्रामर टॉपिक वुड आणि यूज टू चा वापर कसा करायचा, कोणत्या वेळेस करायचा याबद्दल तुमच्याशी मी चर्चा करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू शुड वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय आपला टॉपिक समजणार नाही. स्टार्ट टू एंड पूर्ण टॉपिक पहा, समजून घ्या. Then only you can use in your communication, in your conversation, as well as in spoken language. इंग्रजीमध्ये संवाद साधण्यासाठी हे मॉडल ऑक्झिलरी खूप महत्वाचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ पाहण्यापूर्वी डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि पुढे प्रेस द बेल आयकॉन प्रेस करा आणि you can enjoy more and more English grammar videos. Now students, would and used to, these are important modal auxiliaries. These are important modal auxiliaries. ही दोन्हीही सहाय्यकारी क्रियापदे अत्यंत महत्वाचे आहेत. स्टुडंट्स, बोथ वुड अँड यूज टू are used to indicate would and used to are used to indicate habitual action in the past. Habitual action in the past. भूतकाळातील एखादी सवय सांगण्यासाठी वुड आणि यूज टू चा वापर करतात. Very important thing, would and used to are important because these two modal auxiliaries are used to indicate habitual action in the past. भूतकाळातील एखादी सवय सांगण्यासाठी किंवा सवयीच्या गोष्टी वारंवार घडणाऱ्या क्रिया व्यक्त करण्यासाठी रीती भूतकाळ यामध्ये यूज टू चा वापर करतात. भूतकाळात एखादी क्रिया नियमितपणे किंवा वारंवार घडत होती हे दाखवण्यासाठी, म्हणजेच हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट, भूतकाळातील एखादी सवय सांगण्यासाठी वुड आणि यूज टू चा वापर करतात. पुढे आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया.
कन्सेप्ट समजून घ्या. ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ दिस टॉपिक फर्स्ट. त्यात महत्वाचं काय बघा, जर वाक्यात इन अ सेंटेन्स वुड असेल, जर वाक्यात वुड असेल तर त्याऐवजी, वाक्यात जर वुड असेल तर त्याऐवजी यूज टू लिहावे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, समजा सेंटेन्स मध्ये वुड आहे आणि वुडच्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला रिप्लेस द मॉडेल बाय अनादर कन्स्ट्रक्शन, म्हणजे वुड हे मॉडेल रिप्लेस करा, दुसरी रचना तिथं वापरा, तर आपण वुडच्या ऐवजी यूज टू चाच वापर करायचा आहे. वुड कारण त्या ठिकाणी यूज टू लिहायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, इम्पॉर्टंट थिंग, जर वाक्यात इफ इन अ सेंटेन्स यूज्ड टू असेल, यूज टू वाक्यात असेल तर त्याऐवजी असेल तर यूज टू काढावे आणि त्याऐवजी वुड लिहावे. साधी सोपी सिंपल गोष्ट आहे. वुड ड्रॉप करायचं, यूज टू लिहायचं. आता यूज टू ड्रॉप कर, त्याच्याऐवजी वुड लिहायचं आहे. बघा, जर वाक्यात वुड असेल तर त्याऐवजी यूज टू लिहा, आणि जर सेंटेन्स मध्ये यूज टू असेल तर त्याच्याऐवजी वुड लिहायचं आहे. व्हेरी इझी, व्हेरी सिंपल कन्सेप्ट. जर वाक्यामध्ये वुड असेल, वुडच्या ऐवजी यूज टू लिहा, आणि जर वाक्यामध्ये यूज टू असेल त्याच्याऐवजी वुड लिहा. इम्पॉर्टंट थिंग अंडरस्टँड, was oblique were in the habit of, was oblique were in the habit of, याचा अर्थच was were in the habit of म्हणजेच would आणि यूज टू ची सवय असणे. वॉज किंवा वेअर इन द हॅबिट ऑफ म्हणजेच वुड ऑर यूज टू. नेक्स्ट, काही वेळेस वाक्यात वुड पण नसेल आणि यूज टू पण नसेल. काही वेळेस वाक्यामध्ये वुड आणि यूज टू दोन्ही नाही. अशा वेळेस काय करायचं बघा, जर वाक्यामध्ये वुड आणि यूज टू नसेल तर अशा वेळेस काय करायचं, कर्त्यानंतर वाक्यात वुड पण नाही, यूज टू पण नाही, कर्त्यानंतर वुड किंवा यूज टू जे विचारलंय ते एक्झाम मध्ये लिहा. व पुढील मेन व्हर्ब जे मुख्य क्रियापद आहे, पुढील जे मेन व्हर्ब आहे ते महत्वाचं आहे, ते पास्ट टेन्स मध्ये असेल ते प्रेझेंट टेन्स मध्ये लिहावे किंवा प्रेझेंट फॉर्म मध्ये लिहावे. साधा सोपा कन्सेप्ट आहे. इफ देर इज वुड, इन्स्टेड ऑफ दॅट राईट यूज टू.
and if there is used to, instead of that write would. वाक्यामध्ये would असेल त्याच्याऐवजी used to लिहा आणि used to असेल त्याच्याऐवजी would लिहा. जर वाक्यात would आणि used to दोन्ही नसेल तर वाक्याचा जो कर्ता आहे त्या कर्त्यानंतर would लिहायचं किंवा used to जे विचारलंय ते आणि पुढचं जे मेन वर्ब आहे ते प्रेझेंट फॉर्म मध्ये लिहा. One more important thing in this topic. One more important part in this topic is that जर वाक्यात always किंवा often or regularly समजा असे जर समजा शब्द असतील ऍडव्हर्ब असतील तर असे वर्ड्स असे ऍडव्हर्ब्स काढावेत. हे लिहायचे नाहीत. जर वाक्यामध्ये ऑलवेज असेल ऑफन असेल किंवा रेग्युलरली असेल तर असे वर्ड्स लिहायचे नाहीत. वाक्यात असतील तर इफ देर इज ऑलवेज ऑफन रेग्युलरली these adverbs in a sentence don't write them. हे words लिहायचे नाहीत. So students, now through examples we will learn how to solve, what kind of activities will be there. Activity कशा असणार आहेत आपण हे समजून घेऊया. Examples. Example number 1. He would read loudly. तो मोठ्याने वाचत असे. Rewrite sentence using used to. Used to आपण वाक्य पुन्हा लिहा. Rewrite sentence using used to. Now students, very easy answer. आपलं काय सांगितलेलं आहे, ज्या सेंटेन्स मध्ये वुड आहे वुड ड्रॉप करा, त्याच्याऐवजी यूज टू लिहा. ही यूज टू रीड लाऊडली. व्हेरी इझी आन्सर. जर सेंटेन्स मध्ये वुड असेल वुड ड्रॉप करायचा आहे त्याच्याऐवजी यूज टू लिहायचं आहे. पुढचं एक्झाम्पल नंबर 2. My father used to get up early in the morning. Early in the morning. My father used to get up early in the morning. Now rewrite the sentence using would or use proper modal auxiliary. Use proper modal auxiliary. To the underlined part. अधोरेखित पाठच्या ठिकाणी योग्य ते मॉडेल ऑक्झिलरीचा वापर करा. See how the activity will be there. Rewrite sentence using would. वुडचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा किंवा यूज प्रॉपर मॉडेल ऑक्झिलरी. योग्य मॉडेल वापरा. आन्सर इज व्हेरी इझी. माय फादर यूज टू आपण ड्रॉप केलेला आहे, या ठिकाणी वुड हे मॉडेल लिहिलेलं आहे.
तुम्हाला तिथं कुडचं ऑप्शन असेल, शुडचं ऑप्शन असेल, पण आपण वुडचं ऑप्शन करेक्ट लिहायचं आहे. माय फादर वुड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. अर्ली इन द मॉर्निंग. स्टुडंट्स, माय फादर यूज टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. यूज प्रॉपर मॉडल ऑक्झिलरी किंवा रिराईट सेंटेन्स युझिंग वुड. यूज टू ड्रॉप करायचं, त्याच्याऐवजी त्या ठिकाणी वुड लिहायचं आहे. यूज टू ड्रॉप करायचं, त्याच्याऐवजी या ठिकाणी वुड लिहायचं आहे. खूप सोपं, व्हेरी इझी. थोडक्यात काय, ज्या सेंटेन्स मध्ये वुड आहे, वुड ऐवजी यूज टू लिहा. ज्या सेंटेन्स मध्ये यूज टू आहे त्याच्याऐवजी वुड लिहा. आता नेक्स्ट एक्झाम्पल, थोडं वेगळं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, he always carried a basket with him. He always carried a basket with him. Rewrite sentence using would and used to. इथं दोन्ही आपण वापर करायचा आहे. वुडचा वापर करा, यूज टूचा वापर करा, दोन्ही लिहायचं आहे. आता या सेंटेन्स मध्ये वुड आणि यूज टू दोन्हीही नाहीये. अशा वेळेस मी तुम्हाला अगोदर कन्सेप्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे, ऑलरेडी आय हॅव मेन्शन इन कन्सेप्ट. काय सांगतो तुम्हाला कन्सेप्ट मध्ये, जर वाक्यामध्ये वुड आणि यूज टू दोन्ही नसेल तर कर्त्यानंतर सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर कर्त्यानंतर वुड विचारलं तर वुड लिहा, यूज टू विचारलं तर यूज टू लिहा. ही वुड, तेव्हा डेफिनेटली मेन व्हर्ब हे पास्ट टेन्स मध्ये असतं, त्याला प्रेझेंट टेन्स मध्ये घ्यायचं. ही वुड कॅरी अ बास्केट with him. Students, always इथं आले, always. I have told you in concept in the beginning की वाक्यात ऑलवेज शब्द असेल, ऑफन असेल, रेग्युलरली असेल, असे ऍडव्हर्ब ड्रॉप करायचे. आता या सेंटेन्स मध्ये वुड असेल तर आपण वुड काढून त्या ठिकाणी आपण यूज टूचा वापर केला असता. जर वाक्यामध्ये यूज टू असतं तर आपण यूज टूच्या ऐवजी आपण या ठिकाणी वुडचा वापर केला असता. पण या सेंटेन्स मध्ये वुड आणि यूज टू दोन्हीपैकी काही नाहीये. अशा वेळेस सब्जेक्ट नंतर वुड लिहून पुढचं जे मेन वर्ब आहे ते पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचं आणि पुढचं सेंटेन्स आहे तसं. याच सेंटेन्स मध्ये मला यूज टूचा वापर करायचा आहे. सब्जेक्ट नंतर आहे आणि पुढं कॅरी ऑलवेज आपण ड्रॉप केलेला आहे. यूज टू कॅरी अ बास्केट विथ हिम. यूज टू कॅरी अ बास्केट विथ हिम. So students, very easy to understand this topic. Next example, he was in the habit of reading loudly. He was in the habit of reading loudly. Rewrite sentence using would, used to. या सेंटेन्स मध्ये वुडचा वापर करा, यूज टूचा वापर करा. स्टुडंट्स, मी सांगितल्याप्रमाणे वॉज ऑर वेअर इन द हॅबिट ऑफ म्हणजेच वुड
म्हणजेच यूज टू. वॉज वेअर इन द हॅबिट ऑफ म्हणजेच वुड म्हणजेच यूज टू. नाव सब्जेक्ट आहे ही, वुड. महत्वाची गोष्ट, वुड नंतर यूज टू नंतर कधीही मेन वर्ब पास्ट टेन्स मध्ये लिहायचं नाही, त्याला आयएनजी सुद्धा ऍड करायचा नाही. त्यामुळे उरलं इथं रीड. ही वुड रीड लाऊडली. He would read loudly. Or next answer, he used to read loudly. Used to read loudly. Now students, was were in the habit of म्हणजेच would म्हणजेच used to. आणि जे ING आहे हे काढलेलं आहे, कारण would नंतर used to नंतर कधी मेन व्हर्बला ING प्रत्यय लावायचा नाही किंवा ते पास्ट टेन्स मध्ये लिहायचं नाही. दिस इज व्हेरी अँड इझी कॉन्सेप्ट टू अंडरस्टँड. सो स्टुडंट्स, I have completed the first part of the grammar topic would and used to चा वापर कसा करायचा हा पहिला पार्ट मी सांगितलेला आहे. In this part just I have covered concept and few examples. In my next part I am going to cover example practice. Example सोडवायचे कसे, अजून more examples for practicing this topic. या टॉपिकच्या सरावासाठी आपण उदाहरण अजून पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आय होप दॅट, मला खात्री आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. वर्गात जसं आपण ग्रामर शिकतो त्याच पद्धतीनं मी तुम्हाला ऑनलाईन क्लासरूम मध्ये ग्रामर शिकत असताना शिक्षक तुम्हाला तुमच्याशी बोलत फळ्यावर लिहित असतात, तशाच पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं आपल्याला बोलत तुम्हाला मी कन्सेप्ट फळ्यावर तुम्हाला ऑनलाईन मांडलेला आहे. आणि नक्कीच एक फिजिकल आपण क्लासमध्ये प्रेझेंट आहोत आणि हा टॉपिक लर्न करतोय अशी भावना तुमच्या मनात निर्माण झाली असेल. नक्कीच मला खात्री आहे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. तुम्ही तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, तुम्ही स्वतः लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोच करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.